हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. निश्चित दिशेत किंवा ध्येयावर पोहोचण्यासाठी नेहमी मार्गातील अडथळे आणि चकवे यांवर मात करावी लागते. हा होता कोलंबस यांचा एक विचार. आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 15 मार्चच्या दिनविशेष या सत्रात. 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मग ग्राहक दिन का साजरा केला जातो? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांना सेवा पुरवताना होणाऱ्या हलगर्जीपणामुळे 1960मध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ग्राहक चळवळीचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यामुळे अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन F. केनेडी यांनी ग्राहकांच्या प्रश्नांचे निवारण करण्यासाठी एक व्यासपीठ तयार केलं आणि याबाबत जागतिक स्तरावर पाठपुरावाही करण्यात आला. त्याला युनेस्कोकडूनही मान्यता मिळाली. त्यानुसार दरवर्षी 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून पाळला जातो. मग वस्तूची खरेदी करताना ग्राहकांनी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. सर्वप्रथम फसव्या जाहिरातींना बळी पडू नका. वस्तू खरेदी करताना MRP पेक्षा जास्त किंमत देऊ नका. वस्तू खरेदी करताना अवश्य बिल घ्या. सोने खरेदी करताना हॉलमार्ककडे लक्ष द्या. डबाबंद खाद्यपदार्थांची व्यवस्थित पाहणी करा. वस्तू खरेदी करताना एक्सपायरी डेट तपासून पहा. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना सुद्धा शून्य तपासा, नंतरच पेट्रोल भरा. ऑनलाईन खरेदी करताना सजग राहा. वस्तू खरेदी करताना त्याची पूर्ण माहिती जाणून घ्या. या सगळ्यांसाठी म्हणूनच ग्राहकांना संरक्षणाचा, माहिती मिळवण्याचा, निवड करण्याचा अधिकार ग्राहकांना आहे. अनेकदा खरेदी करताना किंवा मिळणाऱ्या सर्व्हिसच्या बाबतीत त्याचा वापर करताना ग्राहक अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. त्याचा फायदा विक्रेते करतात. ग्राहक या नात्याने आपणास अनेक अधिकार दिले आहेत. या अधिकारांची माहिती घेऊन आपण जागरूक ग्राहक बनू शकता. सरकारकडूनही ग्राहकांच्या जनजागृतीसाठी वेळोवेळी जाहिराती जारी केल्या जातात. फसवणूक झाल्यावर तक्रार कोठे करावी, कोणाकडून फसवणूक झाल्यावर आपण संबंधित विक्रेत्याला धडा कसा शिकवू शकता आणि नुकसानाची भरपाई कशी करू शकता याविषयी सजग राहावे. 15 मार्च हा जागतिक ग्राहक हक्क दिन देखील आहे. या निमित्ताने ग्राहक संरक्षण मंत्रालयाने jago.government.in ही वेबसाईट सादर केली आहे. या वेबसाईटवर ग्राहकाशी संबंधित माहिती एकाच ठिकाणी मिळू शकते. त्याशिवाय ग्राहकांचे अधिकार, तक्रार सर्व माहिती मिळू शकेल. या वेबसाईटवर कुठल्याही कंपनीची तक्रार करणं सोपं आहे. ग्राहक टोल फ्री क्रमांक, मेसेज किंवा ऑनलाईन तक्रारही करू शकतात. त्याचबरोबर केलेल्या तक्रारीची स्थिती ग्राहक वेबसाईटद्वारे ट्रॅक करू शकतात. ग्राहक संरक्षण कायदा 1986च्या नुसार ग्राहकांना वस्तू निवडणे, वस्तूंची गुणवत्ता, प्रमाण आणि दर्जा जाणून घेण्याचा अधिकार आहे. ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी जिल्हा ग्राहक मंच, ग्राहक न्यायालय आणि जिल्हा तक्रार निवारण ही प्रणाली राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कार्य करत आहे. ग्राहकांना सेवा पुरवताना होणाऱ्या हलगर्जीपणामुळे 1960 साली अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीत ग्राहक चळवळीचा मुद्दा घेण्यात आला आणि त्या दिवसापासूनच दरवर्षी 15 मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो आणि पाळला जातो. त्याचबरोबर 15 मार्च हा दिवस नियोजन दिन म्हणून देखील साजरा केला जातो. आजच्याच दिवशी 1493 मध्ये भारत शोधल्याच्या आनंदात कोलंबस पहिल्या भारत शोध मोहिमेवरून स्पेनला परतला. प्रत्यक्षात तो भारतात पोहोचलाच नव्हता, तर वेस्ट इंडिजवरून तो परत गेला होता. आजच्याच दिवशी 1985 मध्ये पहिले इंटरनेट डोमेन नेम symbolics.com चे पंजीकरण करण्यात आले. symbolics.com हे इंटरनेटवरील पहिले डोमेन नेम नोंदवले गेले. आजच्याच दिवशी 2003 साली हू जिंताओ चीनच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. 1937 मध्ये व्यंकटेश बळवंत पेंढारकर
यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. ते मराठी नाट्य अभिनेते तसेच गायक होते. 1956 मध्ये ब्रॉडवेवरील मार्क हेलिंगर थिएटर येथे माय फेअर लेडीचा पहिला प्रयोग झाला. 1939 मध्ये दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने झेकोस्लोवाकियाला गिळंकृत केले. आजच्याच दिवशी 1906 साली रोल्स रॉइस या कंपनीची स्थापना करण्यात आली. रोल्स रॉयस मोटार कार लिमिटेड ही ब्रिटिश लक्झरी ऑटोमोबाईल निर्माता आहे. BMWची पूर्ण मालकीची जर्मन BMWची उपकंपनी आहे. 1998 मध्ये रोल्स रॉयस PLC कडून रोल्स रॉयस ब्रँड नेम आणि लोगोचा हक्क परवाना मिळाल्यानंतर BMWची स्थापना करण्यात आली आणि स्पिरिट ऑफ ॲक्टसी आणि रोल्स रॉयस ग्रिल आकाराचे ट्रेडमार्कचे हक्क संपादन करण्यात आले. 2003 पासून रोल्स रॉयस ब्रँडेड मोटार कारची विशेष निर्माता आहे. रोल्स रॉयस या कंपनीच्या गाड्या ह्या अत्यंत महाग या प्रकारातल्या गाड्या असतात. जगातील सर्वात महागड्या गाड्या म्हणून रोल्स रॉयस कारकडे बघितलं जातं. 1919 मध्ये हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे उद्घाटन करण्यात आले. 1860 साली डॉक्टर वाल्डमेअर हाफकिन यांचा जन्म झाला. ते प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ होते. त्यांचा मृत्यू 26 ऑक्टोबर 1930 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1961 मध्ये ब्रिटिश राष्ट्रकुलातून दक्षिण आफ्रिका बाहेर पडली. आजच्याच दिवशी 1990 साली सोव्हिएत संघाने लिथुआनियाचे स्वातंत्र्य नाकारले. 1877 मध्ये इंग्लंड व ऑस्ट्रेलियात पहिला क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला. आजच्याच दिवशी 1831 मध्ये मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीस उपलब्ध झाले. आजच्याच दिवशी 1564 मध्ये मुघल सम्राट अकबर याने हिंदूंवरील जिझिया कर रद्द केला. जिझिया कर रद्द करणारा अकबर हा पहिला मुघल शासक होता. आजच्याच दिवशी 1827 साली टोरॉन्टो विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. कॅनडामध्ये उच्च शिक्षण देणारी ही पहिली संस्था आहे. टोरॉन्टो विद्यापीठ ही साहित्यिक, टीका आणि संप्रेषण सिद्धांतातील हालचाली आणि अभ्यासक्रमासाठी प्रख्यात आहे, जे एकत्रितपणे टोरॉन्टो स्कूल म्हणून ओळखले जाते. इन्सुलिन आणि स्टेम सेल संशोधनाचे पहिले ठिकाण म्हणून टोरॉन्टो विद्यापीठाची ओळख आहे. 1901 साली विजयपाल लालाराम तथा गुरु हनुमान यांचा जन्म झाला. ते पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते होते. तसेच ते कुस्ती प्रशिक्षक होते. त्यांचा मृत्यू 24 मे 1999 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1992 साली डॉक्टर राही मासूम रझा यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. ते हिंदी व उर्दू कवी, गीतकार व शायर होते. आजच्याच दिवशी 1937 साली अमेरिकेतील पहिली ब्लड बँक सुरू करण्यात आली. आजच्याच दिवशी 1767 मध्ये अँड्र्यू जॅक्सन यांचा जन्म झाला. ते अमेरिकेचे 7वे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचा मृत्यू 8 जून 1845 रोजी झाला. 1820 रोजी मेन हे अमेरिकेचे 23वे राज्य बनले. आजच्याच दिवशी 2000 साली लेडी रानू मुखर्जी यांचा मृत्यू झाला. त्या विचारवंत आणि कला समीक्षक होत्या. त्याचबरोबर रवींद्रनाथ टागोर यांच्या त्या जवळच्या सहकारी होत्या. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आपलं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 8698 80, म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.